शुभ सन्मान आपण करूयात। आपण सतीशजी भोसले साहेब आपल्या शुभ हाताने आपण शुभ सन्मान त्यांचे करूयात। या संघ मालकांमुळे आपण ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडताना पाहायला मिळतो आणि त्यांचा शुभ सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आणि आपण ते करतोय। या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय त्याचबरोबर रणजितभाई मालोरे आणि त्याचबरोबर जावेदभाई शेख यांचा शुभ सन्मान आपण करूयात। विनंती करतोय त्या भाई दसवते आपण या आपल्या शुभ हाताने त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात। या स्पर्धेच्या वतीनं सातत्याने मुलभूत स्पर्धेमध्ये आपण पाहतो त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते। एस इंदापूर विभागामधील डॅशिंग व्यक्तिमत्व गोल्डमॅन रणजितभाई मालोरे यांचा शुभ सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं। त्याचबरोबर जावेदभाई शेख यांचं देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे राजूची वाघमारे आपल्या शुभ हाताने आपण करायचं आहे। त्यांचा संघ सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो। बॉल क्रिकेट त्याचबरोबर तर त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे। त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं। व्हॉइस ऑफ मानगाव अगदी मानगाव रत्न देखील त्यांना प्राप्त झाला। संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळतो। मी विनंती करतो नंदुशेठ वाडवल आपल्या शुभ हाताने आपण सन्माननीय मिलिंद शिर्के सर व्हॉइस ऑफ मानगाव यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूयात। माणगाव तालुक्याचा गोड आवाज संजयजी शिंदे यांचं स्वागत प्रमोदजी करकर यांनी करावं। हॅलो हॅलो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीग एक बहुचर्चित अशी ही स्पर्धा ज्याची उत्कंठा समस्त माणगावकरांना लाभली होती। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दाची गौरव पूजा करू। अर्थातच एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा ग्रामीण खेळाडूंना एका प्लॅटफॉर्मवरती आणणारी ही स्पर्धा वैभवजी टेंबे यांची संकल्पना आणि साथ लाभली ती संस्थापक भाई दसवते आणि नंदुशेठ वाडवल या संपूर्ण कमिटीचं खऱ्या अर्थानं खूप सारं कौतुक करावं लागेल। प्रशांत चॅलेंजर्स नवघर विपक्ष जिया स्पोर्ट्स इंदापूर अर्थातच एका बाजूला रोशनजी शिर्के सूरज भौडसर आणि दुसऱ्या बाजूला जावेदभाई शेख आणि रणजितभाई मालोरे यांचा संघ। त्या ठिकाणी आमचे कमिटी उपाध्यक्ष संतोषजी पालकर यांचं देखील आगमन झाले त्यांचं देखील आपण स्वागत करूया। सतीशजी भोसले यांना विनंती असतील आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी पालकर यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करायचे आहे। बोल हॅलो
चला, दोन्हीही टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल आणि निश्चितच या संपूर्ण स्पर्धेकरता या ठिकाणी गुणलेखनाची जबाबदारी जे आपल्या खांद्यावरती समर्थपणे पार पाडतील असे समीरजी पवार मॅन फ्रॉम तामणे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं खूप सारं स्वागत करूया. अर्थातच मडगाव तालुका प्रीमियर लीग सीझन 1 पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व, एक जबरदस्त थीम या ठिकाणी पहिल्या षटकाला सुरुवात होईल. अर्थातच या क्रिकेटच्या रणसंग्रामाला त्या ठिकाणी सुरुवात होईल. पहिला बॉल या दरम्यान या स्पर्धेचा रुपेश, पहिलाच बॉल यावेळेस फ्रंट फुटवर देऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराच्या यष्टीपासून खूप सारा दूर आणि ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर भरकटलेला बॉल. पहिलीच धाव अवांतर येते स्पर्धेची. अर्थातच या खेळपट्टीचा या मैदानाचा विचार करता जर आपण पाहिलं तर लोणेरे गोरेगाव असोसिएशननं बरेच पर्व या मैदानावरती केलेले आहेत. मोठा फटका जरूर केलायचा होता इथं. चांगला खेळ, वा अप्रतिम, लाजवाब, देखना. स्पर्धेची सुरुवात पहा, ग्रामीण खेळाडूंचं हे टॅलेंट पहा, जबरदस्त, आउटस्टँडिंग. टीसे मास्टर कुछ नया सीख सर्व आमचे विवेक ढेपे सर यांच्या माध्यमातून आलेले आहेत. 100 रुपयाचं कॅश प्राइज, त्याचबरोबर ती राजेश दादा वाघमारे यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि विशालभाई टेंबे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. एका झेल करता जवळपास 700 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश आणि राजेश वाघमारे दादा यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. तब्बल 700 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा होतंय. कल्पेश, अर्थातच भाई यांनी एक जबरदस्त झेल टिपला. पहिलाच बॉल त्या ठिकाणी अवांतर एक धाव आली. तदनंतर मात्र अगदी बॉटमला बॅटला बॉल लागला आणि ऑन साईडला त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त झेल कल्पेशच्या माध्यमातून टिपला गेला. स्पर्धेची सुरुवात पहा. अर्थातच ग्रामीण खेळाडूंना याच करता हा प्लॅटफॉर्म आमचे भाई दसवते यांनी निर्माण करून दिलाय. एक जबरदस्त प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी ग्रामीण खेळाडूंचं हे टॅलेंट आज मात्र समस्त माणगावकरच नाही तर जगभर ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाते. माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीग हे पहिलं पर्व, आजचा पहिला दिवस, पहिली मॅच. अर्थातच जिया स्पोर्ट्स इंदापूर विपक्ष रिशान चॅलेंजर्स नवघर. पुढील बॉल, वा चांगला स्ट्रोक आहे याही वेळेस, प्रॉपर टायमिंग, एक जबरदस्त स्ट्रोक आणि इथं मिळतील तब्बल, वा मिळतील 4.
आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त सुरुवात या ठिकाणी. समोर पिंपळाच्या झाडाजवळ ते प्रेक्षक उभे आहेत, खेळाडू उभे आहेत. त्यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या ठिकाणी थांबायचं आहे. अंबरले एंडच्या बाजूला त्या ठिकाणी जे खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. जी साईड पट्टी आहे त्या साईड पट्टीच्या बाहेर आपण जायचं आहे. विनंती असेल. अनिल राऊत, शिवगर्जना कळंजे. पहिल्या षटकाचा या दरम्यान खेळ संपुष्टात आलाय. तदनंतर नवीन गोलंदाज साहिल खडतर आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त युवा अष्टपैलू खेळाडू ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवप्रतिष्ठान असोसिएशनचं हंगाम, शिवप्रतिष्ठान असोसिएशन या असोसिएशनचं नाव खऱ्या अर्थानं रोशन केलं, मोठं केलं असा हा खेळाडू आपण पाहतोय. या वर्षी स्वाभिमानी असोसिएशन मध्ये तो दाखल झाला. चेरवली गावाचं नाव खऱ्या अर्थानं रोशन करणारा खेळाडू. याही वेळेत चांगला स्ट्रोक खेळायचं होतं, प्रॉपर टायमिंग बनवू शकले नाही. ऑन साइडला प्रोटेक्शन, जजमेंट चांगली, चांगला झेल. धक्का क्रमांक दुसरा टीम रिशांत चॅलेंजर्स या संघाला. धन्यवाद डीजे मास्टर्स. तर दोन महत्वाचे खेळाडू आता मात्र तंबूच्या आश्रय याला परतलेत. सबीरजी, आपण असोसिएशन मध्ये 3 षटकांचे सामने खेळतो. बरेचसे खेळाडू हे ग्रामीण असोसिएशन मधील आहेत. निश्चितच इथे 6 षटकांची मॅच असणार आहे. त्यामुळे थोडा काळ त्या ठिकाणी व्यतीत करणं त्या खेळाडूंना फार गरजेचं आहे. अर्थातच येणारा गोलंदाज कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय त्याला थोडं जजमेंट करणं गरजेचं आहे. थोडा काळ तुम्हाला त्या खेळपट्टीवरती थांबावं लागेल. थोडा संयम आणि समन्वय, त्याचबरोबर ती संतुलनही राखावं लागेल. स्वतःवरती कंट्रोल ठेवावं लागेल आणि मग त्या ठिकाणी एक पार्टनरशिप थोडी बिल्डअप करणं फार गरजेची असणार आहे. 2 महत्वाचे खेळाडू माघारी गेलेत. 12 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक दुसरा. पुढील बॉल साहिल खडतरचा. इथेही फटका हवेमध्ये. यष्टी रक्षक चेंडू खाली. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का. निलेश माघारी. हार्डलक. निलेशलाही जावं लागलं माघारी. अंकेश डवले त्या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच देहवली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू यष्ट्यांच्या मागे उभा होता आणि एक जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि तिसऱ्या महत्वाच्या खेळाडूला देखील माघारी धाडलं. तदनंतर आपण पाहतोय अर्थातच पप्प्या सकपाळ या दरम्यान इन ॲट बॅट नंबर 5 आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली सुरुवात टीम जिया स्पोर्ट्स इंदापूर या संघाची. अर्थातच आम्ही इंदापूर वरून या ठिकाणी का दाखल झालो ना हेही या खेळाडूंनी दाखवून दिले. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी अद्याप राहिली आहे साईडची. एक चांगला स्ट्रोक. यावेळेस कव्हर रिजन मधून एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना कार्पेटच्या साह्यानं एक सिंगल अर्जित केली. स्ट्राईक रोटेट त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा या स्कोर कार्ड वरती आल्या आहेत. अर्थातच रोशन बक्कमनी चांगली फलंदाजी त्या ठिकाणी साकारली होती. एक षटकार, एक चौकार त्याच्या पाठमधून जरूर आला होता, पण तो देखील साथ सोडून माघारी परतलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. तिथं देखील बेडावला प्रोडक्शन आहे. पैकी थोडी खराब आपल्याला पाहायला मिळते आहे. तर चांगलं बॅकअप या दरम्यान पाहायला मिळेल. एक सिंगल पुन्हा एकदा त्या ठिकाणी अर्जित केली गेली. 14 धावा स्कोर कार्ड वरती. अद्याप 4 चेंडू फेकले जात आहेत. अर्थातच साहिल खडतर या गोलंदाजाच्या माध्यमातून दुसरं षटक हे प्रगती पथावरती आहे. अर्थातच पप्प्या सकपाळ थोडा काळ व्यतीत करणार का टीम रियांश चॅलेंजर्स करता. इथं देखील स्ट्रोक खेळायचं होतं. बॉटम एजला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. लागल्यानंतर विकेट रिझनला त्या ठिकाणी फील्ड केली जाईल. पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगलनं स्कोर कार्ड मात्र हलकं ठेवण्याचं काम या जोडीच्या माध्यमातून केले जाते. 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अखेरचा बॉल या षटकातला अर्थातच साहिल खडतर यांचा असणार आहे. एक चांगली सुरुवात करून दिली आहे टीमला.
चांगला बॉल होता, खोलात टाकलेला बॉल, अर्थातच त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल आले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल प्रौढांच्या माध्यमातून. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 16 ऑन अ स्कोर कार्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या जातील 16 धावा. तिसरं षटक फेकण्याकरता कोणाला केलं जाणार प्राचारण, तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे ओंकारला. रुपेश पवार यांना प्राचारण केले जाते. अर्थातच पॉवर प्लेचं षटक पहिलं हाताळलं गेलं होतं रुपेशच्या माध्यमातून आणि तदनंतर त्या तिसऱ्या षटकामध्ये आणलंय. पण मृणाल बेंदुगडे याच्यावरती बऱ्याचशा नजरा असणार आहेत. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यालाही साकारावी लागेल. वेळेचं बंधन असणार आहे. अर्थातच 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तुझी 5 षटकं पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. यात कदाचित जर तुम्ही 25 मिनिटांमध्ये ती 5 षटकं पूर्ण केली नाही तर 6व्या षटकाकरता एक क्षेत्र तुमचा 30 यार्ड सर्कलमध्ये त्या ठिकाणी इन होईल. रुपेश पवार, वा, चांगला चेंडू उचली गेणारा चेंडू पाहायला मिळतोय. गुडले स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला आणि बॅटनं त्याला ऑन साईडला खेळून काढायचं होतं, पण बॅटनं बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिला बॉल डॉट स्वरूपाचा रुपेशाचा पाहायला मिळतोय. थोडासा प्रेशर जरूर असणार आहे मृणालवरती, पण हा प्रेशर रिलीज करणं जाणतो खेळाडू. इथेही फटका फसला जाईल. यावेळेस बॅकवर्डला प्रोटेक्शन आले. आणखी एक धक्का क्रमांक असेल 14 टीम रिशान चॅलेंजर्सला. इथे देखील एक चांगला स्ट्रोक खेळायचा होता, पण बॅट स्विंग झाली आणि तदनंतर आपण पाहिलं तर फटका फसला गेला आणि कॅप्टन मृणाल बेंदुगडे मात्र माघारी पलटताना पाहायला मिळेल. एक मागोमाग एक धक्के या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील टीम रिशान चॅलेंजर्स या संघाला बसताना. 16 या आकड्यावरती महत्वाचे 4 खेळाडू माघारी परतलेत. तदनंतर नवीन बॅटर्स जर आपण पाहिलं तर महेश बेंदुगडे आपल्याला पाहायला मिळतील. पुढील बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. येस, त्या उद्ध्वस्त करून टाकलेत. आणखीन एक धक्का क्रमांक असेल 5वा. या ठिकाणी शिवगर्जना कळंबजे संघाचे संघमालक तुषार शेठ वाढवल यांना विनंती असेल, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं केलं जाईल. कृपया आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. संघमालक तुषार शेठ वाढवल आपणास विनंती असेल, आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. महत्वाचे 5 खेळाडू या दरम्यान आपल्याला तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहायला मिळतील. जिया स्पोर्ट्स इंदापूर साहिल खडतर वरती एक जबाबदारी सोपवली जावेदभाई शेख आणि रणजितभाई मालोरे यांनी, आणि ही जबाबदारी कशा पद्धतीनं तो निभावतोय ना, आपल्या नेतृत्वाची त्यांनी एक झलक या पहिल्या मॅच मध्ये साऱ्या माणगावकरांना दाखवून दिली आहे. अर्थातच एक युवा अष्टपैलू खेळाडू आहे. याच
मैदानावरती साईनं शिवप्रतिष्ठान असोसिएशनचं नाव मोठं केलं होतं आणि याच मैदानावरती तो MGPL खेळण्याकरता सज्ज झालाय. पुढील बॉल इथं देखील कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, फटका खेळायचा होता कुठे आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय कुठे. एक सिंगल आली आहे. सिंगल स्कोर कार्ड मात्र बऱ्याच कालावधीनंतर हलतं ठेवलं जाईल. 17 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. 17 ऑन बोर्ड आपण पाहतोय. समीरजी, पप्पा सकपाळ यांचा रोल आता मात्र इथं फार इम्पॉर्टंट असणार आहे. या क्रुशियल मुवमेंटला तो कशा पद्धतीनं हाताळणार, आलेला दबाव, आलेली परिस्थिती, या परिस्थितीतून कशा पद्धतीनं तो मार्ग काढणार हेही पाहावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स सक्सेसफुल, वा पॉवरफुल, वन बाउन्स, चौकार. आणि तदनंतर जर आपण विचार केला तर या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती जमा झालेत 21 धावा. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. हा पहिला पूर्वार्ध अद्याप जर आपण विचार केला ना तर टीम जिया स्पोर्ट्स इंदापूर यांच्या बाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळतंय. कारण 5 फलंदाजांना माघारी धाडण्यात या गोलंदाजांना यश आलंय. 21 धावा फक्त बनल्या जात आहेत या 18 चेंडूमध्ये. पण इथून पुढे पप्पा सकपाळ या दबावातून कशा पद्धतीनं टीमला बाहेर काढणार, कशा पद्धतीनं हा डाव सावरणार आणि 21 या आकड्याला अजून किती मोठ्या आकड्यामध्ये तो परावर्तित करणार. माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ग्रामीण खेळाडूंच्या साठी एक नवीन पर्वणी. या ठिकाणी ना गावासाठी, ना नावासाठी, ना पैशासाठी, ना स्वार्थासाठी ही प्रीमियर लीग फक्त ग्रामीण खेळाडूंच्या विकासासाठी आणि खऱ्या अर्थानं या ग्रामीण खेळाडूंकरता एक नवी पर्वणी, ग्रामीण खेळाडूंकरता एक योग्य असा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी या MGPLच्या माध्यमातून निर्माण करून दिला. वैभवजी टेंबे यांची संकल्पना आणि त्याचबरोबर ती बाई दसवते, नंदुशेठ वाडवळ, सतीशजी भोसले आणि संपूर्ण माणगाव तालुक्यातील अगदी जर आपण पाहिलं तर लोणेरे गोरेगाव पासून ते इंदापूर विभागापर्यंत असणाऱ्या ग्रामीण असोसिएशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी एक योग्य असा हा निर्णय घेतला आणि त्यांना साथ दिली आणि माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग ही संकल्पना आज सत्यात उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच या MGPLचा आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिली लढत रिशांत चॅलेंजर्स नवघर विपक्ष जिया स्पोर्ट्स इंदापूर आपण या 2 संघांच्या दरम्यान आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाची लढत. अद्याप 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील तर 5 महत्वाचे विकेट्स देखील घेण्यात जिया स्पोर्ट्स इंदापूर या संघाच्या गोलंदाजांना यश आलंय. दरम्यानच्या कालावधीत षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता तेजस या गोलंदाजाला प्राचारण केले जाते. निश्चितच त्या ठिकाणी हे 4थं षटक असणार आहे. ऑन स्ट्राईक जर आपण पाहिलं तर रिहान खेरटकर आपल्याला पाहायला मिळतील. 21 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना पाठ न खेळायचं होतं. आशाळभूत नजरेनं पाठच पंचांकडे पाहतोय पण पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच JP पॅनलचे पंच आहेत. दांडगा अनुभव, अनेक स्पर्धा त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या माध्यमातून पार पाडल्या. अभयजी पाटोले सर, त्याचबरोबर ते बाळा इकळे सर आणि सिद्धूबाजी सर या तिन्ही पंचांचं या MGPL मध्ये आपण सहर्ष स्वागत करत आहोत. त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची कामगिरी त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. यावेळेस एज अँड टेकन आणखीन एक धक्का क्रमांक असेल 6वा टीम रिशांत चॅलेंजर्स नवघर संघाला.
21 या आकड्यावरती स्कोर्स कार्ड मात्र अद्याप स्थिरावलेलं आपण पाहतोय. अर्थातच कोणतीही भागीदारी आणि कोणतीही पार्टनरशिप समीरजी या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही आणि त्याचा फटका आहे ना तो सर्वस्वी टीम रिशान चॅलेंजर्सला बसताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एक छोटी पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्टअप होणं गरजेचं आहे. पप्प्या सकपाळ अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला जरूर मिळतोय, पण येणारा फलंदाज या ठिकाणी सन्माननीय पंढरीनाथ अंधेरे साहेब शाखा प्रमुख न्हावे यांचं आगमन होतंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. पॉइंटच्या टोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना बॅकवर्ड पॉइंट मध्ये फरार होईल, चौकार येईल. बऱ्याच कालावधीनंतर हा चौकार आलाय. हे जे मस्त जवळपास षटकाराने 31 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला आणि खऱ्या अर्थाने या फटक्याची गरज होती. खऱ्या अर्थानं हा स्ट्रोक येणं गरजेचं होतं आणि एक चांगलं मनोबल उंचवणार, स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत करणारा फटका पाहायला मिळाला. चांगली सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय. 2 चांगले स्ट्रोक अर्जित केले, तदनंतर स्ट्राईक रोटेट केली गेली अर्थातच तुषार याच्या माध्यमातून आणि तद्वत मात्र 32 धावा. त्या ठिकाणी कळमजे गावचे सरपंच मुकुंदजी वाडवल यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करूयात. त्यांना विनंती असेल कृपया आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 32 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. तेजस आणखीन एक चांगला स्ट्रोक पप्प्याचा, मात्र त्या ठिकाणी ऑन साईडला मिड विकेटला डीपला प्रोटेक्शन, चांगली जजमेंट, चांगला झेल. पप्प्याचा खलास केलाय खेळ. फोन कॉल्स येत आहेत. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने यावेळेस भीमर पंचांच्या माध्यमातून नो बॉल इशारा आलाय. कडबांध रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथं काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पंच असताना निश्चितच योग्य तो निर्णय आपल्याला त्या ठिकाणी देतील. ऑन फील्ड पंच दोन्हीही या ठिकाणी आपण
कळमजे गावचे सरपंच मुकुंदजी वाडवळ साहेब यांचा देखील यथोचित सन्मान करूयात. भाई दसवते यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा. या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्या ठिकाणी येऊन त्याबद्दल मुकुंदजी वाडवळ साहेब आपलं देखील खूप सारं हार्दिक हार्दिक स्वागत. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे, अर्थातच एक पर्वणी असणार आहे. बॅडर्स नाव असेल तुषार पक्कम, ज्याच्या बॅट मधून आलाय एक चौकार एक षटकार. सन्माननीय मुकुंदजी वाडवळ साहेब यांचं आपण स्वागत करत आहोत. एक धुरंधर राजकारणी आणि एक समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. फ्रेट असणार आहे यावेळेस देखील एक चांगला स्ट्रोक अर्जित केलाय. दूरवर क्षेत्ररक्षक तरी देखील चांगले एफर्ट चांगले प्रयत्न या 2 धावा दरम्यानच्या कालावधीत ऍड होत असताना पाहायला मिळतील. 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती निश्चितच आहे. 37 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. धावा यायला सुरुवात झाल्यात, पण या पुष्कळ नसणार आहेत, कारण साहिल खडतर सारखा खेळाडू हा जिया स्पोर्ट्स इंदापूरकडे आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे इथं देखील प्रोटेक्शन अड 1 सेकंड थर्ड अटेम्प्टला टिपलाय झेल तुषार पक्कम. टेक आउट. रणजितभाई मालोरे 9 विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. अर्थातच टीम रिशान चॅलेंजर्स. वा चांगला बॉल इथं देखील आतमध्ये घेण्याचा प्रयत्न. यशचा एक डॉट बॉल आणखीन आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच इथं जर एखादी विकेट रिशान चॅलेंजर्सनं गमावली
तर हा संघ ऑल आउट होण्याच्या अगदी कगारवरती, अगदी उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. 5व्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण पाहतोय. अर्थातच MGPL मडगाव ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहताय. इथून पुढे जवळपास 7 दिवस हा क्रिकेटचा थरार तुम्ही आम्ही सारे जण अनुभवणार आहोत. म्हणून पाहायला ऐकायला यायला विसरू नका. या MGPLचं हे पहिलं पर्व. नो बॉल, विकेटच्या बाहेर बॉल यस्टरडेज पडलाय आणि तदनंतर मात्र पंचांनी दंडित केले गोलंदाज यशला. येणारा बॉल मात्र फ्रेट पुन्हा एकदा परवडी असेल. या येणाऱ्या बॉल वरती बऱ्याचशा धावा वसूल करणार का बॅटर्स? कराव्या लागतील, कारण आता टीमला तर गरज आहे. 39 धावा बनल्यात आणि तो फ्रेटचा बॉल. यावेळेस मात्र चेंडू मिस केला. वाईट प्लस लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जात असताना वाईट प्लस 4 अशा 5 धावा. विचार केला तर यश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. वा, सगळा बॉल होता. अर्थातच चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आले शेवटचा. अर्थातच 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्यात ना त्या 44 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. अजूनही 1 षटक त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटचं निर्णायक षटक, स्लॉगरचं षटक फेकण्याकरता साहिल खडतर कोणाला प्राचारण करा. चला जरा टीम मिटिंग नकोय कृपया, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन असणार आहे आणि याची दक्षता प्रत्येक कर्णधाराने घ्यायची आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवणं बंधनकारक असेल. अदरवाईज 6व्या षटकाला तुम्हाला ऑनफिल्ड मधला एक प्रोडक्शन तुम्हाला आउटफील्ड देखील चांगल्या पद्धतीनं चांगल्या रीतीनं त्या ठिकाणी सजवताना साहिल आपल्याला पाहायला मिळतो. बराचसा अनुभव आहे या मैदानावरती. त्याने देखील युवासेना चषक असेल, कुणबी चषक असेल, अगदी मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याकरता तो या ठिकाणी नेहमी दाखल व्हायचा आणि तोच अनुभव, कारण या मैदानाची अगदी शहानिशा त्यांनी आल्याला केली होती आणि त्याला देखील ठाऊक आहे या मैदानाच्या प्रत्येक कानाकोपरा. प्रतीक सुर्वे नवीन गोलंदाज. काही वेळेस ऑफस्टिकच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पंचांचे दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉल, पहिलाच बॉल, अवांतर धाव. आणखीन एक धाव एड होत असताना पाहायला मिळतील. अर्थातच ही धाव ऍड होईल. 45 धावा स्कोर कार्ड वरती येतील. पुन्हा भरकटलेला चेंडू, ते चित्र पाहायला मिळते. आणखीन एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल. 46 धावा या स्कोर कार्ड वरती अद्याप जमा झालेत. अजूनही 6 बॉल असणार आहेत. 6 बॉल मध्ये बऱ्याचशा धावा बनल्या जाऊ शकतात, बनवाव्या लागतील याही बॅटर्सना. प्लॅटफॉर्म चांगला आहे, तुम्हालाही तुमचं बेस्ट ऑफ बेस्ट द्यावं लागेल. यावेळेस मात्र व्हाईटचे हॅट्रिक प्रतीक सुर्वे याच्या माध्यमातून पाहायला मिळते. निश्चितच त्या ठिकाणी थोडं कम्पॅक्ट करावं लागेल, थोडं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल प्रतीकला. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगलं कम्पॅक्ट या दरम्यान करताना इथं पकडला जाईल का? चांगलं 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 डिसिजन, चांगलं डिसिजन. इथं फेकी जरूर केले, बॅकअप त्या ठिकाणी होतं आणि तद्वत मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच 3 सलग व्हाईट बॉल टाकल्यानंतर हा 4था म्हणजे पहिला बॉल डॉट आलाय ना, तो प्रतीकच्या माध्यमातून. MGPL सीझन 1 पहिलं पर्व. वा, चांगला बॉल, चांगला बॉल. आउट ऑफ दी ऑफ काढायचं होतं आणि आउट ऑफ दी ऑफ काढलंय. त्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतोय. याच लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. अर्थातच एक चांगली लेंथ पकडली आहे. आता मात्र एक चांगली लयबद्धता पाहायला मिळतोय. जो कुठं कंट्रोल गमावला होता ना प्रतीकनं, तो आता पुन्हा एकदा नियंत्रित गोलंदाजी करताना आपल्याला जाणवतोय. अंबरला एंड करून प्रतीक सुर्वे. चांगला स्ट्रोक आहे. कव्हर रिझन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला डीपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. निश्चितच एक सिंगल आली आहे.
तिसऱ्या बॉलवरती सिंगल आले, सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल 48 या आकड्यावरती. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे ती टीम रिशांत चॅलेंजर्स नवघर. अर्धशतक पूर्ण करणार का? कारण अजूनही 3 बॉल शेष आहेत, अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 48 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आणखी एक डॉट बॉल. वा, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. बघा ना, मागच्या चेंडूवरती काय झालं हे मला माहित नाहीये. मला इथून चांगली सुरुवात करायची, कारण पहिले 3 बॉल हे अवांतर टाकले होते, वाईट बॉल टाकले होते, पण तदनंतर मात्र एक चांगल्या दर्जाची सुरुवात, एक चांगलं दर्जेदार षटक हाताळतोय. तिथंही पुढे निघाला, पण एक्स्ट्रा आणखीन एक वाईट बॉल. जवळपास या षटकातला हा 4था वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावा या स्कोर कार्ड वरती निश्चितच जमल्या जात आहेत, बनवल्या जात आहेत. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती टीम रिशांत चॅलेंजर्स पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक, मात्र इथं प्रोटेक्शन. आणखीन एक झटकाने टीम बहुतांश ऑल आउट. एक चांगली झेड टिपली आणि टीम रिशांत चॅलेंजर्स बनवू शकल्या 49 धावा. अर्थातच उत्तरार्धाच्या खेळामध्ये टीम जिया स्पोर्ट्स इंदापूर या संघाला बनवाव्या लागतील ना त्या 50 धावा. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये या 50 धावा कशा पद्धतीनं बनवणार? साहिल खडतरचे बॅट तळपणार का या खेळपट्टीवरती? आणि खऱ्या अर्थानं या माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 1 पहिल्या पर्वाचा पहिला सामना कोण आपल्या बाजूला झुकवणार, कोण ठरणार विजयी, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याकरता या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील करूयात बदल आणि उत्तरार्धाचं विश्लेषण, उत्तरार्धाचं पृथक्करण करण्याकरता आमच्या समवेत जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ माणगाव संजय शिंदे सर यांच्याकडे. थँक्यू. त्याचबरोबर राजनजी शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण करूयात. स्वराज्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राजनजी शिंदे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण इथून पुढे करूयात. पाहता एक भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणजे माणगाव ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे पर्व पहिले. मॅच क्रमांक 2 आपण टॉस करणार आहोत. नाणेफेक जगाऊ जिथे एका साईडला आपल्याला टीम पाहायला मिळेल ती म्हणजे शिवगर्जना कळमजे, आणि त्याचबरोबर टीम आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे श्री जगदंबा फायटर्स इंदापूर. हा संघ मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 2 खेळण्यासाठी सज्ज होईल. आपण दोन टीमचे कॅप्टन्स पण राजनजी शिंदे साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित या व्यासपीठाच्या अगदी समोर आपण तिथे टॉस करणार आहोत आणि त्यानंतर आपली सेकंड मॅच ही आपण इथे खेळणार आहोत. साईडला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे रिशांत चॅलेंजर्स नवघर सन्माननीय रोशनजी शिर्के साहेब आणि सूरजजी बहुड साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जिया स्पोर्ट्स इंदापूर म्हणजेच रणजितभाई मालोरे आणि त्याचबरोबर जावेदभाई शेख यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तो म्हणजे बॅटिंग करायची आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं जिथे टीमची धावसंख्या तर पकडते पहा मिळाली ती म्हणजे 49 आकड्यावरती 49 आणि पहा अगदी 10 विकेट. म्हणजे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणार रिशांत चॅलेंजर्स नवघर हा संघ ऑल आउट होताना पहा मिळाला. त्याचबरोबर रुपेश पवार यांनी पहिलं षटक हाताळला गेला, 12 धावा खर्च केला, 1 विकेट त्यांच्या नावावरती राहिली.
त्यानंतर मग साहिल आले टीमचे कॅप्टन, 4 धावा खर्च केला, 2 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाली. त्यानंतर रुपेश पवार पुन्हा एकदा आले, 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाली. त्यानंतर मग तेजस उभारे आले, त्यांनी 4 धावा खर्च केला, 2 विकेट आपल्या नावावरती केली. त्यानंतर यश दाभणे आले, 12 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट आपल्या त्यांच्या नावावरती पाहायला मिळाली. त्याचबरोबर प्रतीक सुर्वे हे आले, 5 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि टीमची धावसंख्या ही 49 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. जिथे रोशन बक्कम त्याचबरोबर शैलेश शिंदे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं शुभ सन्मान आपण करूयात. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे. नव्या मॅचच्या दिशेने जिथे 50 धावांचा करायचा इथून पुढे पाठलाग, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळाली. संघाचा कर्णधार एक विध्वंसक फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी होणारे मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. शिवगर्जना कळमचे आणि श्री जगदंबा फायटर्स इंदापूर, 2 टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी समोर यायचं आहे. व्यासपीठाच्या अगदी समोर या, आपण टॉस करूया. एका साईडला सुमेश माडिक, एका साईडला अमोल वाडवल, म्हणजे एका साईडला हिटमॅन, एका साईडला मिस्टर JPL आपण पाहतोय. टॉस आपण करूयात. दीपक शेडन्नेकर साहेब त्याचबरोबर शिंदे मामा यांच्या शुभ हाताने आपण करतोय टॉस. यस पंच आमच्याकडे वळतील. लेट्स प्लेचा इशारा येताना पाहायला मिळेल. 50 धावा इथे धावांचा करायचं पाठलाग. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज, तिलोरी गावाला बिलॉंग करणारा हा यंगस्टर सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये मृणाल बिंदूकडे दाखल होताना पाहायला मिळतोय. समोर साहिल कडदार मान फ्रॉम इंदापूर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल बाजू कोलवटप्पाचा बॉल होता. पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय अलॉंग द कार्पेट. निलेश उभारी बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय 2 धावा आपल्याला धावून काढताना पाहायला मिळत आहेत. मार्टिन डेअरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. सेकंड मॅचचा टॉस झाला. श्री जगदंबा फायटर्स इंदापूर या संघानं नाणेफेकीचा गोल जिंकलाय आणि प्रथमतः फिल्डिंग त्यांचा डिसिजन इथे आमच्यापर्यंत पोहोचलाय. षटकातील बुकचा बॉल काही वेळेला आपण पाहतोय. अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न साहिलला देखील माहिती आहे. मृणालकडे बराचसा वेग आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो आणि त्या कारणाने त्याला माहिती आहे धावा इतक्या फार नाहीये धावफलकावरती. 49 धावा बनवल्या गेल्या. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांची लढत आहे. 36 बॉल मध्ये 50चा पाठलाग करायचा. अगदी सुरुवात आपल्याला थोडीशी स्लो होताना पाहायला मिळते, परंतु पुढे न्यावी लागणार आहे. साहिल आणि त्याचबरोबर बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला शुभम सुर्वे. काही वेळेला आपण पाहतोय ऑफ ट्राय करायचं होतं, एक धाव घ्यायची होती. 38 सर्कल मध्ये बॉल अडवला गेलाय. पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळून काढलं होतं आणि एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दरम्यान मिळतीये. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि शुभमने आपला एंड चेंज करताना पाहायला मिळाला. शुभमकडे देखील चांगल्या ताकदीचे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो. पहिलं षटक चालू आहे. मृणाल बिंदूकडे मैदानाच्या आत. पुढचा बॉल काही वेळा आपण पाहतोय समोरच्या दिशेने बॉल ढकलून काढलाय. लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल झाला आणि याही वेळेला आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये. मॅच चांगल्या स्थितीमध्ये राहील कारण का ही फार मोठी स्पर्धा आहे. ग्रामीण खेळाडूंना एकत्रित जाणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 70,000 रुपये व आकर्षित करणारं चषक तेही आपल्याला पाहायला मिळते.
षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल काही वेळा आपण पाहतोय गोलटप्पाचा बॉल होता आक्रमण करायचं होतं फटका पोचला कॅच ड्रॉप झाली आहे आघाडीचा आलेला फलंदाज ओपनिंग पेअरचा फलंदाज कॅच ड्रॉप झाली आणि तिथून पुढे धावचीची संधी निर्माण झाली आहे म्हणजे धावचीच्या सभामध्ये फलंदाजाला इथून पुढे आपण पाहतोय टीव्ही अंपायरची घेतली जाते मदत आपण पाहतोय रिव्ह्यू तिथे घेतला गेला बॅटिंग करणाऱ्या टीमने धावचित आहे की नाहीये आता आपण ते चेक करणार आहोत आणि टीव्ही अंपायरची मदत घेतल्यानंतर आपण योग्य तो डिसिजन आपण इथून पुढे आता पोहोचवणार आहोत 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीची आपण इथे मदत घेणार आहोत येस तिसरा पंचांचा इशारा OUT बॅटर आउट पहिला धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर वतीनं या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय वैभवदादा टेंबे यांच्या शुभ हाताने आपण त्यांचं शुभ सन्मान येस कॅमेरामॅनला विनंती करूयात आपण व्यासपीठावरती कॅमेरा मूव्ह करूयात त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय व्यासपीठावरती मान मिळतात संपूर्ण प्रतिष्ठित मान्यवर या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय आणि पहिली मॅच ही फार मोठी आपल्याला मान मिळते विकेट आली आहे इथून पुढे ट्विस्ट निर्माण होईल का तेही पाहावं लागणार आहे कारण धावा तितक्याशा नाही आहेत परंतु धावा इथून पुढे वाचवाव्या लागणार आहेत गोलंदाजी करणारा टीम तर म्हणजे रिशांत चॅलेंजर्स नवघर हा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते तो म्हणजे कल्पेश पारवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत लोक फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला काही वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिले इथून पुढे आले संपुष्टात एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या बघते पाहायला मिळते ती म्हणजे 5 पाठलाग करायचं होतं 50 धावसंख्येचा म्हणजे येणाऱ्या 30 बॉलचा खेळ बाकी आहे जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची गरज आहे आपण ऐकूयात एक छोटासा टीजर ब्रेक घेऊयात डी से ओंकार थँक्यू पहा टायमर आपण अगदी इनिंगच्या सुरुवातीला इथे पण लावला गेलाय पहिला षटक हाताळण्यासाठी जवळपास 4 मिनिटं आपण इथे घेतलेले आहेत म्हणजे 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणायचा आहे अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे त्या कारणाने थोडीशी काही करा आणि मॅचला लगेच सुरुवात करून घ्या 30 बॉल मध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी इथून पुढे 45 धावसंख्येची गरज असणार आहे षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय पहिल एंड करून आपल्याला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल रोशन वालम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल झाल्यात समोर संघाचे कर्णधार साहिल कडदर मैदानाच्या आतमध्ये डावपुरा हाताचा विध्वंसक फलंदाज आपण पाहतोय टीमचा कॅप्टन आहे संपूर्ण जबाबदारी या आघाडीला आलेला डावपुरा हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पहिला बॉल अकुट टप्पाचा बॉल होता स्क्वेअर कट करायचं होतं परंतु ज्या पद्धतीने साहिलने एक्सपेक्ट केलं होतं की वेगानं बॉल येईल परंतु त्या वेगानं बॉल आला नव्हता आणि विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना बाहेर मिळतोय म्हणजे इथून सुरुवात रिशांत चॅलेंजर्स नवघर या टीमची आता इथून पुढे आपल्याला चांगली होताना बाहेर मिळतीये धावा दिल्या नाहीयेत एक विकेट मैदानाच्या बाहेर पाठवली आहे षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळीला दांडी 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 गुल विकेट सोबत धक्का क्रमांक दुसरा बिग ब्लो प्राइसलेस विकेट
मधील कशेने गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कौतुक करावं लागणार ते म्हणजे रोशन वालम यांचं. पहिला डॉट बॉल, त्यानंतर मग साहिल सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. आल्याला पहिल्या बॉलवरती पाहायला मिळतोय. आक्रमण केलंय खेळाडू येतो वेगानं. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय 2 धावा अगदी धावून घडताना पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या ही दापोळकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले ती म्हणजे 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. याही खेळाडूने मागची स्पर्धा मानगाव प्रीमियर लीग गाजवली होती आणि आता मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झालाय. बरंच टॅलेंट आहे या खेळाडूकडे. काही वेळेला आक्रमण केलंय. प्रॉपर टायमिंग. हो, हा बॉल हवाई सफर करत असताना डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी या इनिंग मधील पहिला मॅक्सिमम षटकार. टॅलेंट आहे, बरीचशी ताकद आहे. मागच्या स्पर्धेमध्ये MPL मध्ये देखील आपण पाहिली होती आणि याही स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली केली आहे. म्हणजे षटकाराला टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या ही टप्प्यावरती पाहायला मिळते ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळतात. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेले आहेत. पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 50 धावसंख्येचा. हाफ ट्रॅकर यावेळेला डाऊन टू ट्रॅक खेळला फटका. वा, प्रॉपर टायमिंग. लॉफ्ट फायर मिळतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार. होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे शुभम आहेत. त्याचबरोबर कल्पेश पारावे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हे सध्यापर्यंत आपण पाहतोय या इनिंग मध्ये 11 मिनिटाचा खेळ इथे आपल्याला होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3ला होतोय प्रारंभ. पहिला बॉल आक्रमण करायचं होतं. फटका बसलाय हवेमध्ये आहे. वेगाने खेळाडू येतोय आणि रनिंग कॅच घ्यायची होती. बॉडी बॅलन्स स्टेबल नव्हतं त्या कारणाने आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा इथे आपल्याला धावून काढताना पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या इथं प्रकृती पाहायला मिळते ती म्हणजे 21 आकड्यावरती. 21 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. आपण पाहतोय दुसरा इनिंगचा खेळ आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर लॉफ्ट केलाय. स्कोअर लीग बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. यस पंच आमच्याकडे येत आहेत. इट्स अ मॅक्सिमम. अनोख्या अंदाजेमध्ये हा षटकार
शुभम शिंदेच्या बॅट मधून आपण पाहतोय हा दुसरा षटकार एक चौकार आलाय का बॅटिंग राहिली आहे सुरुवात चांगली केली शुभम यांनी टीमची धावसंख्या पकडते पहा मिळते ती म्हणजे 27 आकड्यावरती आपण पाहतो टीमची धावसंख्या अद्यापर्यंत धावपकावरती हो यावेळी आपण पाहतोय चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी अधिक उसळी घेताना पहा मिळाली अनएक्सपेक्टेड बाउन्स मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना पहा मिळाला डॉट बॉल आपल्याला येताना पहा मिळतोय षटक क्रमांक त्याचा चालू आहे इथून पुढे आता कमबॅक होईल का तेही आपल्याला पाहावं लागणार आहे एक डॉट बॉल आणि महत्वाची म्हणजे विकेट्स हे फार महत्वाचे असणार त्या मॅच मध्ये त्या सेकंड इनिंग मध्ये जर इथून पुढे विकेट नाही गेला तर अगदी सहजरित्या हा सामना जिंकू शकतो परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडणार काही वेळा आपण पाहतोय चांगला टप्पावरती बॉल आणि काही वेळेला बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय 27 आकड्यावरती टीमची धावसंख्या इथून पुढे 23 ची गरज असणार आहे षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे तिसरं चालू आहे अद्यापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 20 बॉल जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज पहिली मॅच परंतु यापुढे होणारी मॅच तीही फार महत्वाची असणार आहे एका साईडला हिटमॅन एका साईडला प्रभाव मिळतो म्हणजे मिस्टर JPL मैदानाच्या आतमध्ये खेळतील पुढचा बॉल यस आपण पाहतोय रनवे मध्ये बिघाड होताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे उन्हाळ्याला गावासाठी चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो त्याचबरोबर बऱ्याचशा आपल्या मानगाव तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो आणि आता मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय षटकातील पुढचा बॉल आपण पाहणार आहोत हो याही वेळा आपण पाहतोय चांगला कोलवट टप्पाचा बॉल इथे हाताळताना पाहायला मिळतोय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील एकत्रित येतील आणि चर्चा करतील आणि योग्य तो डिसिजन आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन पंच एका साईडला बाळा इकाळे सर मॅन फ्रॉम कल्याण आणि त्याचबरोबर आपण पाहतोय एका साईडला सिद्धूबाजी मॅन फ्रॉम सांगली गावचे येस पंचांचा बोर्ड आकाशाकडे यशांना अगदी घासून तो बॉल गेला होता आणि इथून पुढे परंतु त्याची सेना मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळते 18 मध्ये त्यांना 22 बनवायचे आहेत तर दुसऱ्या संघाला म्हणजे रिशान चॅलेंजर्स नवगर संघाचा कर्णधार मृणाल बेंदुगडे या संपूर्ण टीमला 18 मध्ये धावा 22 या वाचवायच्या आहेत त्यामुळे एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अजूनपर्यंत खेळपट्टीचा विचार केला तर तितक्याचा धावा होत नाहीयेत म्हणजे गोलंदाजाला मदत करणारी खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्यामुळे मॅचचे चित्र आता पुढे कशा पद्धतीने असेल तेही पाहावं लागणार आहे अद्यापर्यंत आपण 3 षटकांचा खेळ इथून पुढे समाप्त आणलाय आणि 15 मिनिटांचा खेळ इथून आपल्याला होताना पाहायला मिळाला या इनिंग मध्ये म्हणजे टायमर कडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे मी तुमचं लक्ष वेधतो षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आकाश खराडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी पहिला बॉल फटका फसलाय फाईन लेगचा खेळाडू कोणतीही चूक करणार नाहीये आकाश खराडे मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्या बॉल वरती पहिली विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाली रुपेश पवार बॅक टू दी डगआउट ची गरज होती पहिल्या बॉल वरती आक्रमण करायचं होतं त्याचबरोबर परशुरामजी टेंबे साहेब इथे उपस्थित झाले त्यांना विनंती असणार पण व्यासपीठावरती या आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष आपण इथे करणार आहोत स्वागत थँक्यू आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत जिथे 18 मध्ये 22 ची गरज होती बाउंड ट्रॅक वरती आपण प्रारंभ केला ते म्हणजे आकाश आणि त्यांना पहिल्या बॉल वरती विकेट त्यांची पहिली या स्पर्धेमध्ये मिळाली अद्यापर्यंत विकेट मैदानाच्या बाहेर गेले ते म्हणजे 4 आणि इथून पुढे
17 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 22. आपण पाहतोय न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती प्रतीक सुर्वे रुद्रवली गावाला बिलॉंग करणारा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओहो, या वेळेला खराब पद्धतीचा बॉल दिशा दिली आहे, बॉलला फेकून दिलाय. यश पंचांचा इशारा आपला पाहायला मिळतोय, इट्स नो बॉल आणि सीमा रेषेच्या पार चौकार. पाहायला मिळाली. आकाश कराडे ही रुद्रवली गावाला बिलॉंग करतात आणि समोर रुद्रवली गावचा खेळाडू आला, परंतु थोडीसा खराब बॉल पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा आला आणि त्यानंतर इथून पुढे येणारा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल अवेलेबल पाहतोय, फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. म्हणजे पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आखला गेला होता, त्यानंतर थोडासा खराब बॉल आणि पुन्हा एकदा कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या तर पकवते पाहायला ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती, 33. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. काही वेळेला पाहतोय राईट राऊंड विकेटने बॉल उचलला गेला, अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळतात. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या तर पकवते पाहायला मिळते ती म्हणजे 34 या आकड्यावरती आपण पाहतोय. शक्यते पण पाहतो म्हणजे पुढचा बॉल. याही वेळेला पुढे आले होते, बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं, परंतु फटका बसलाय स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये. शब्द आणखीन एका पाटरचा खेळ. फटका क्रमांक पण पाहतो ते म्हणजे 5वा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर. म्हणजे 16 धावसंख्येची. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे. बॉलचा खेळ झाला तो अद्यापपर्यंत आपण पाहतो म्हणजे 4 बॉलचा खेळ झालाय. इथून पुढे 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये धाव बनवायचे त्या म्हणजे 16. 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. अंकेश चवले मैदानाच्या आतमध्ये. कोलगटप्पाचा बॉल पाहायला मिळतोय, स्ट्रॉंग अपील तिथे जरूर पाहायला मिळाली, परंतु आपण पाहतोय लिग बायच्या सभामध्ये सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली. त्यावेळेला LBW ची अपील केली जाते, त्यावेळेला इम्पॅक्ट कुठे आहे, त्याचबरोबर पिचिंग कुठे आहे आणि त्याचबरोबर नंतर हिट होतोय की नाही, या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते आणि त्याचबरोबर पंचांचं ते कौतुक करावं लागणार आहे. अगदी काही सेकंदामध्ये त्यांना तो विचार आपल्याला घ्यावा लागतो. लिग बायच्या सभामध्ये नाहीये. आपण पाहतोय टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पण पाहतो म्हणजे लेग बायच आपण नाहीये या स्पर्धेमध्ये, याची देखील नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल आईवील आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल इथे पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 24 बॉलचा खेळ इथून पुढे संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या बघते पाहायला मिळते ती म्हणजे 35 आकड्यावरती. येणारा 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. या आपण घेऊया छोटासाठी
चला विनंती असणार आहे आपण त्वरित षटक क्रमांक 5 इथून पुढे सुरुवात करायची आहे. 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय ते म्हणजे जिया स्पोर्ट्स इंदापूर या संघाला. चला त्वरित घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण मिटिंग घेऊन येता. आपण त्वरित आपल्या फिल्डिंग पोझिशन वरती जायचंय आणि मॅचला सुरुवात करायची. आपल्याला आजचा संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला गेलं तर 6 मॅचेस या कंप्लीट करायचे आहेत आणि ते जास्तीच्या षटकांचे कसे असतील तेही आपल्याला इथून पुढे पाहायचं आहे आणि त्या मॅचेस तुम्हालाच करायचे आहेत. त्या कारणे विनंती असणार आहे आपण थोडीशी घाई करा आणि मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रिहान केरटकर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5वा हाताळण्यासाठी सज्ज होतील. पहिला बॉल 12 बॉल 15ची गरज. पहिला बॉल आपण पाहतोय. ज्या वेळेला सफल झाले होते अल्बा पाटनं खेळायचं होतं पाठीमागच्या दिशेने परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पहा फक्त 50 धावसंख्येची गरज होती परंतु त्या 50 धावा बनवण्यासाठी देखील आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे कष्ट करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. 11 बॉल जिंकण्यासाठी इथून पुढे 15 धावसंख्येची गरज आहे. खेळपट्टीवरती आपण पाहतोय ते म्हणजे प्रतीक असतील आणि अंकेश डवले मैदानाच्या आतमध्ये. टप्प्याचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका आपण पाहतोय. खेळाडू वेगाने आले लॉंग ऑफचा. याही वेळीला फक्त आणि फक्त सिंगल पान मिळतीये. 10 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनपर्यंत आता गरज असणार आहे 14 धावसंख्येची. पहिलीच मॅच अगदी क्लोज एन्काउंटर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. 10 मध्ये 14ची गरज आहे. एका साईडला इंदापूर विभागाला बिलॉंग करणारा संघ जिया स्पोर्ट्स आपण पाहतोय तर एका साईडला नवगड गावाला बिलॉंग करणारा संघ ईशान चॅलेंजर्स. लो फुल टॉस. व्हॉट अ शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. थोडासा खराब बॉल पहा मिळाला. अगदी लेग स्टंपला हिट करायचं होतं रियान यांना परंतु लो व फुल टॉस पाहायला मिळाला. कौतुक करावं लागणार आहे. अगदी परफेक्ट टाइम वरती पाठ आली ती म्हणजे प्रतीक सुर्वेची आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. 6 धावा आल्या टीमच्या खात्यामध्ये जोडण्याची टीमची धावसंख्या बघतो पाहायला मिळते ती म्हणजे 42 आकड्यावरती 42. पुढचा बॉल पाहतोय चांगला टप्प्यावरती बॉल. अगदी टप्पा थोडासा मागे घेतला होता आणि त्यानंतर मग विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. 8 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या पाहतो ती म्हणजे 42. 8 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये पहिलीच मॅच या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. षटकातील आपण पाहतो ती म्हणजे पुढचा बॉल. थोडासा रनवे मध्ये पुन्हा एकदा बिघाड होताना मा मिळतोय. स्वतःला थांबवलं. त्याला माहिती आहे एक बॉल फार महत्वाचा आहे. एक बॉल चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला तर मग मॅच अगदी आपण पहिली गमवताना पाहायला मिळत आहेत परंतु थांबले आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती त्यांना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल काही वेळेला आपण पाहतोय पुढ्यातून बॉल आपण पाहतोय थोडासा स्विंग होताना पाहायला मिळतोय. कट झाला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये म्हणजे इथून पुढे 7 बॉल जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. सामना जरी सोपा वाटत असला तरी सोपा नाही आहे कारण का या धावा तुम्हाला जिंकायचा असेल तर बनवाव्या लागतील. खेळपट्टी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजांना मदत देणारी खेळपट्टी आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 7 बॉल जिंकण्यासाठी इथून पुढे 8 धावसंख्येची गरज असणार आहे. राईट टाइम राऊंड विकेट न्या. पुढचा बॉल याही वेळीला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. वा
गोलंदाजी राहिली चांगल्या पद्धतीची. षटक क्रमांक 5 इथून पुढे आलाय संपुष्टात. इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. टीम मिटिंग कोणती घ्यायची नाहीये, मी लक्ष वेधन आणि मॅचला आपण इथून पुढे सुरुवात करायची आहे. या आपण ऐकूया छोटासा घेऊयात डीचे ब्रेक. डीचे ओंकार. म्हणजे अर्बन साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचा आपण यथोचित सन्मान करूयात. अर्बन साहेब या. विशालभाई टेंबे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती या MGPNच्या माध्यमातून करताना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत मॅचच्या दिशेने. पहिली मॅच आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये जाताना बाहेर 6 बॉल जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. येस, आणि सामना बरोबरीवरती सुटला तर मग सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल 8ची गरज. पहिला बॉल ऑन साइडला खेचला अंकेश डवलेच्या पाठमधून. एक धमाकेदार बिग 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 सिक्सर. रूपात सकपाळ पप्या बाउंड ट्रॅक वरती येताना पाय मिळाले. बामनोली गावाला बिलॉंग करणारा पहिला थोडंसं खराब टप्प्यावरती बॉल पाय मिळाला, अगदी अगोद टप्प्यावरती, आणि त्यावरती अंकेश डवलेचं आक्रमण पाय मिळालं. षटकाराला इथून पुढे 2ची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी येतो म्हणजे 5. ही वेळेला पण बाजू स्कोर कट केलाय. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाय मिळतो अलॉंग द कार्पेट. विजयी चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाय मिळतोय. पहिला संघ आपण पाहतोय, पहिली मॅच इथे विजेता होताना पाय मिळाला. JR स्पोर्ट्स इंदापूर हा संघ पहिली मॅच विजयी होताना पाय मिळाला. विजय संघांना खूप सारे अभिनंदन. आणि त्याचबरोबर आपण रिशान चॅलेंजर्स नवघर या संघाला देखील पुढच्या मॅच साठी आपण देणार आहोत खूप साऱ्या शुभेच्छा. या आपण वळूया प्लेअर ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो यस गुणलेखक समीरजी पवार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. त्याआधी आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सने लाईनअप मध्ये जायचंय आणि त्याचबरोबर येताना सुद्धा आपण मैदानाच्या बाहेर हे लाईनअप मध्ये यायचंय याची देखील नोंद आपण सर्व खेळाडूंना घ्यायची आहे. प्लेअर ऑफ द मॅच, मॅचचा हिरो